मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात उभा दावा मांडलाय। सरकारने दंगली घडवण्यासाठी ओबीसी आंदोलन उभं केल्याचा आरोपही जरांगेने केलाय। जरांगेंच्या या आरोपांमुळे मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या भवितव्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी लक्ष्मण हाके यांनी उपोषण सुरू केलंय। लक्ष्मण हाकेंनी सुरू केलेलं वडीगोद्रीचं हे आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केला। सरकारला आंदोलनाच्या आडून ओबीसी आणि मराठा अशा दंगली घडवायच्या असल्याचा गंभीर आरोपही मनोज जरांगे पाटलांनी केला। महासमाज एकटाच 50-55% आम्ही सगळ्याचे पाठ पुरायला खंबीर आहे त्याची, तो किती घ्या आम्हाला चांगला माहिती आहे। परंतु जातीवाद मी होऊ देत नाही, काळजी करत नाही। ते जातीवाद आणि दंगल घडवण्यासाठीच आंदोलन उभा केले, तिथं मी होऊच देत नाही। तिथं काही गाव खेड्यातल्या एकाही ओबीसी आणि मराठा बांधवावर हात पडू देत नाही मी। तिथं वेळ पडली तर मी एखादा पाऊल मागे सरकार, पण मी सरकारचं स्वप्न पूर्ण नाही होऊ देत, कवाच होऊ देणार नाही। सरकारला नाही जिंकू देणार म्हणजे नाही जिंकू देणार। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांचे आरोप मात्र फेटाळून लावले आहेत। ओबीसी आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी शांततेने आंदोलन करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। विचाराची लढाई लढली जाऊ शकते। कधी काळी काट्या कुऱ्हाडी तलवारी वेपन्सद्वारे लढाई लढली जायची, आता लढाई विचारानं लढावी लागेल। हे कायद्याचं राज्य आहे। आरक्षणाबाबत निर्णय घेताना कोणत्याही समाजाचं अहित होणार नाही असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। कुठेही दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, दोन समाज एकमेकाच्या समोर उभे राहू नयेत आणि दोन्ही समाजाचं अहित होऊ नये। एखाद्या समाजाला असं वाटणं की आमचं अहित काहीतरी केलं जाणार आहे, सरकार असं करण्याची कुठली आमची मानसिकता नाही आहे। आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे, सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे आहे, ते कायद्याच्या चौकटीत सोडवायचे आहे। तसाच प्रयत्न राज्य सरकारचा असणार। मराठा आरक्षणाबाबत 13 जुलैपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा सरकार बुडवणार असल्याचा थेट इशारा जरांगे पाटलांनी सरकारला दिला। 13 तारखेच्या आज जर नाही दिलं, त्यांनी आम्हाला पुन्हा फसविलं आणि आमचे लेकरं जर डुबायचा प्रयत्न केला, सरकार डुबिलच म्हणून समजायचं। सरकार आणि जरांगे पाटलांमधील दरी आता वाढत चालली आहे। सरकार विरुद्ध मराठा असं चित्र निर्माण झाल्यास मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य होणं आणखीन कठीण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। विकास मानेसह सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।